आज तुम्हाला दाखवते अक्कलकोटमधलं आई तुळजाभवानी मंदिर। नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर बघा, मी अक्कलकोटला आलेली आहे, तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे। त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत फ्रेश वगैरे झालो आणि स्वामींचं दर्शन घेतलं। सकाळी स्वामींची सेवा वगैरे केली, त्यानंतर बाहेर निघालो आणि इथे बघा गर्दी जास्त काही नव्हतीच, कारण दत्त जयंती होती, त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि गर्दी जास्त नव्हती, त्यामुळे दर्शन वगैरे खूप सुंदर असं झालं। त्यानंतर बाहेर आलो आणि इथे गणेश मंदिर देखील आहे। तर तुम्ही इथे गेलेला आहात की नाही माहिती नाही, पण इथे मी पहिल्यांदा गेले, नेहमी यायचे पण मी बघितलं नव्हतं। तर इथे गणेश मंदिर देखील आहे, खूप सुंदर आहे आणि बाहेर बसण्यासाठी सुद्धा खूप छान जागा आहेत। तर तुम्ही इथे गेलात ना, नक्कीच विजिट करा। त्यानंतर बघा, तुम्हाला मी आई तुळजाभवानी मंदिर तुम्हाला मी दाखवते। तर इथून तुम्ही गणेश मंदिरापासून सरळ तुम्हाला जायचं आहे आणि इकडे पार्किंग वगैरे सुद्धा आहे। त्यानंतर पुढे आलात ना, तिकडे तुम्हाला गार्डन वगैरे सर्व काही तुम्हाला दिसेल आणि इकडचं व्ह्यू खूप छान होता आणि खूप मॉर्निंगचं वातावरण होतं ना, खूप सुंदर होतं। आणि हे आहे आई तुळजापूर भवानीचं मंदिर, म्हणजे जी तुळजापूरला देवी आहे तेच मंदिर इथे आहे आणि तशीच सेम आहे। आणि इथे मी दर्शन वगैरे घेतलं आणि इथे मी दुसऱ्यांदी आलेली आहे आणि इथे दर्शन वगैरे घेऊन झालं। दर्शन घेऊन झाल्यानंतर मी थोडेसे फोटो वगैरे क्लिक करत होते, पण मला अलाऊ नाही केलं, कारण फोटो घेणं इथे अलाऊ नव्हतं। त्यानंतर बाजूला तुम्ही बॅक साईडला जर गेलात ना, ह्या मंदिराच्या मागच्या साईडला, तर इथे बघा तुम्हाला प्राणी दिसतील, खूप सुंदर सुंदर इथे होतं आणि बाजूला गार्डन देखील आहे। तर मी इथे जाणार आहे, तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये बघायला नक्कीच मिळेल। चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चलो बाय।